स्वर्गीय प्रशांत भाऊ यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी देवपूर धुळे इंजिनियर सागर संभाजी खैरनार यांच्या वतीने आबापा निवृत्ती महाराज देशमुख यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी ग्राउंड मैदानावर माऊली क्लिनिक समोर आबापा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम आज भव्य स्वरूपात पार पडले। सदर या कार्यक्रमाचे आयोजन येथील शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी देवपूर धुळे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सागर संभाजी खैरनार यांच्या वतीने करण्यात आले होते। तर स्वर्गीय प्रशांत भाऊ पवार यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय प्रशांत भाऊ पवार यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी प्रतिमा पूजन करून या जाहीर कीर्तन कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळेस आबापा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व भाविक धुळेकर जनतेला हसतमुख करत या ठिकाणी कीर्तन सादर केले। तर इंजिनियर श्री सागर संभाजी खैरनार हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नगावबारी परिसरात विविध समाजहित उपक्रम राबवित आहेत, ज्यात प्रामुख्याने समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, विविध महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, लहान चिमुकल्यांसाठी 5वी ते 10वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा अशा अनेक विविध स्पर्धा या ठिकाणी त्यांनी राबविल्या। त्याचबरोबर येत्या काही दिवसात देखील भव्य स्वरूपात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर या कार्यक्रमासाठी शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी देवपूर धुळे संस्थापक इंजिनियर सागर संभाजी खैरनार व त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर यावेळेस एसके कंस्ट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर संभाजी खैरनार, अमोल खैरनार, सुभाष कोतकर, संभाजी पाटील, सागर तुकाराम चव्हाण, हरीश राठोड, मनोज चव्हाण, योगेश बोरसे, जयेश खैरनार, अंकित चौधरी, मंगेश वाघ, अमोल शिंदे, राकेश लोणारी, दादाभाऊ कोडी, शांतीलाल महिरे, स्वप्नील अहिरे, सोनूभाऊ पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला।